नमस्कार, तर तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आजची सकाळ खूप मस्त होती, कारण की आम्ही आलेलो ते कोल्हापूरला. सकाळी मस्तपैकी लवकर उठलो, छान रेडी झालो आणि निघालो ते मंदिराच्या दिशेने. मंदिराच्या इथे आलो, देवीसाठी कमळाची फुलं, ओटी असं सामान घेतलं आणि निघालो मंदिराच्या दिशेने. नंतर आम्ही केला मंदिराच्या आतमध्ये प्रवेश. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जे काय वाइब्स होते ते खूप मस्त होते. खूप मन प्रसन्न झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो अभिषेकाची पावती फाडायला. अभिषेकाची पावती फाडली, जरा वेळ वेट केला आणि मग नंतर गेलो आम्ही मंदिरामध्ये आतमध्ये दर्शनासाठी. नंतर थोडं 10-15 मिनटं मला लाईनीला थांबायला लागलं आणि त्याच्यानंतर झालं ते आम्हाला अंबाबाई मातेचं दर्शन. आणि जे दर्शन घेतलं आणि आमचं मन खूप जास्त प्रसन्न झालं आणि खूप आम्ही हॅप्पी होतो, कारण की आमचं खूप दिवसापासूनचं ड्रीम होतं आम्हाला मैत्रिणींना एकत्र सोबत कोल्हापूरला जायचं होतं आणि ते आमचं ड्रीम आज कंप्लीट झालेलं होतं. आईचं दर्शन घेतलं आणि मग लागली आम्हाला भूक लागली. म्हटलं चला काहीतरी स्पेशल खाऊया. मग आम्ही गेलो गावरान मिसळ इथे मिसळ खायला. आणि तुम्हाला सांगू, तिकडची टेस्ट होती मिसळची तर एकच नंबर होती. जर तुम्ही कधी कोल्हापूरला जाताय तर नक्की इकडची मिसळ ट्राय करायला जा. खूप मस्त मिसळ होती आणि व्हाईब्स तर फुल गावरान व्हाईब्स होते. मस्त पैकी पेट पूजा केली आणि निघालो बाळूमामांच्या दर्शनासाठी जायला आदमापुराला. आदमापुरात पोचलोच तो बघतोय ती काय भरपूर सारी गर्दी होती. गर्दी बघून आम्हाला वाटलं आम्हाला दर्शनासाठी खूप जास्त वेळ जाईल, पण एवढा काही वेळ गेला नाही. आम्ही लाईनीला जाऊन उभे राहिलो आणि 1 तासातच आमचं बाळूमामांचं खूप असं छान दर्शन झालं. नंतर आम्ही बाळूमामावरून निघालो घरी येण्यासाठी. मग थांबलो साताऱ्याला पेढे घ्यायला. कंदी पेढे हे तिकडचे स्पेशल आहेत, मग तिकडे थांबलो. मग वाजले रात्रीचे 8 आणि मग आम्हाला लागली भूक. मग आम्ही जेवायला उतरलो. जेवायला थांबलो तर तिकडे खूप मस्त हॉटेल होतं, जे एकदम गावरान होतं. म्हणजे स्पेशल असं थाली वगैरे असं छान प्रकारचं जेवण होतं आणि तिकडचं जेवण तर आम्हाला खूप जास्त आवडलं आणि आम्ही सगळ्यांनी तो फूड एन्जॉय केला. अशी होती आमची कोल्हापूरची ट्रिप, जी आम्ही सगळ्यांनी मिळून खूप जास्त एन्जॉय केली.